प्रचाराची काय झाली? माझा सोडाव इथं लोकांनीच ठरवलेलं आहे. सुनील तटकरेंना आपल्याला खासदारावरून काढायचं आहे आणि गीते साहेबांना तिथं निवडून द्यायचं आहे. त्यामुळे इथं वातावरण गरम तापलेलं आहे, गरम झालेलं आहे. उमेदवाराला आणि जे महाविकास आघाडीचे सर्व नेत्यांना जिथं जिथं वाटेल तिथं मी एक कार्यकर्ता म्हणून येईल आणि एखादी मोठी सभा असेल तिथं इतर मोठ्या नेत्यांबरोबर साहेब नक्कीच असतील. मला माहीत नाही, कदाचित काकींना इतिहास माहिती नसावा, ती त्यांची चूक आहे असं मी म्हणणार नाही, पण त्यांच्या अवतीभोवती असणारे जे कन्सल्टंट आहेत त्यांनी कदाचित चुकीची इतिहासाची माहिती त्यांना दिली. श्रीकृष्णांच्या कुटुंबाबाबतीतला विषय नव्हताच, कौरव आणि पांडवांचा विषय होता. आणि श्रीकृष्ण हे पूर्वीपासूनच हे सत्तेच्या बाजूले होते. सत्य हे त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं, लोक हे त्यांच्यासाठी महत्त्वाचे होते. आणि तिथं सुद्धा आपण जर बघितलं तर ते शेवटपर्यंत सत्य याच बाजूला राहिलं आणि विजय हा सत्याचा झाला. इथं लढाई असत्य विरुद्ध सत्य आहे. आणि आज जे आदरणीय पवार साहेबांना लोकांना पुरोगामी विचाराला सोडून गेलेले आहेत, त्याच्यामध्ये दादासुद्धा येतात, ते असत्याच्या बाजूली आहेत, प्रतिगामी विचाराच्या बाजूली आहेत. त्यामुळे विचार त्यांनी बदललेला आहे. त्यांची चूक नसावी, कन्सल्टंटनी चुकीची माहिती दिल्यामुळे कदाचित ते चुकीचा इतिहास त्यांनी सांगितला असावा. आम्ही मोठ्या मोठ्या सभेमध्ये जास्त विश्वास ठेवत नाही, लोकांवर जास्त विश्वास ठेवतो. जेवढ्या लहान सभा लोकांपर्यंत जाऊन सभा घेणं हे जास्त महत्त्वाचं आहे. नमो सभा म्हणजे तिथं भाड्यावर सुद्धा लोक आणली जातात, गाड्यांनी आणली जातात, पैसे देऊन आणली जातात. कशाला आलो हे माहीत नसतं. याच्यापेक्षा लोकात जास्तीत जास्त किती आपल्याला जाता येईल याचा विचार आम्ही सर्वजण नक्कीच करू महाविकास आघाडीमध्ये. अशी अपेक्षा होती की त्यांना नाही तर त्यांच्या परिवारातल्या एका व्यक्तीला खासदारकीला संधी मिळावी. त्यांचं भाषण आणि वक्तव्य मी तरी ऐकलेलं नाही. कधी कधी काही प्रमाणात थोडीशी नाराजगी असते. नाराजगी असताना काही शब्द आपले तोंडातून निघून जातात, पण ते फक्त शब्द असावेत असं माझी अपेक्षा आहे. पुढे जेव्हा केव्हा शिवसेना असेल, राष्ट्रवादी काँग्रेस आदरणीय पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली चालणारे असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या, कुठलाही उमेदवार निवडून देत असताना पहिलं भाषण आणि जोरदार भाषण जर कोणाचं असेल तर विजय भाऊंचं असेल असा विश्वास मी इथे व्यक्त करतो. शेवटी आम्ही लढणारी लोक आहोत. दिल्लीमध्ये सुद्धा आपण जर बघितलं तर जसं इलेक्शन कमिशननी इलेक्शन जाहीर केलं त्याच्या काही दिवसातच अरविंद केजरीवालांना सुद्धा जेलमध्ये टाकण्यात आलं. त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आता थांबतील असं वाटत नाही. अनेक लोकांवर कारवाई केल्या जातील, पण ज्यांना काय करायचं ते करू द्या. आम्ही लोकांबरोबर राहून ईडीला आणि कारवाईला न घाबरता लढायला तयार आहोत आणि लढत राहणार. आणि लढून फक्त लढण्यासाठी लढणार नाही तर जिंकण्यासाठी लढणार आहोत. 48 उमेदवारांना न्याय आपल्याला द्यायचं होतं. 3 पक्ष आणि अजून काही छोटे पक्ष असे मिळून आपल्याला न्याय तिथे द्यायचं होतं. महाविकास आघाडीमध्ये चर्चा तरी होते. महायुतीमध्ये आपण जर बघितले तर आदेश येतात केंद्राकडनं, नेत्यांकडनं आदेश आला तर तो तिथं स्वीकारावा लागतो, भाजपला पण आणि मित्रपक्षाला. एका मित्रपक्षाची अपेक्षा होती त्यांना 9 तिकीटं मिळतील, पण 4 वर्ष त्यांना थांबावं लागेल. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये लोकशाही आणि चर्चा असल्यामुळे थोडासा वेळ लागतो, काही प्रमाणात नाराजगी असणार. तर जेव्हा इलेक्शन सुरू होईल, वातावरण इलेक्शनचं जेव्हा तापेल तेव्हा सगळ्या नाराजगी बाजूला ठेवून लोकशाही टिकवण्यासाठी आम्ही सर्वजण एकत्रित जोराने तिथं लढलेलं आपल्या सर्वांना बघायला मिळालं. लोकांना विचारलं, लोकांशी चर्चा केली, लोकांचा अंदाज घेतला तर महाविकास आघाडीच्या बाजूली वातावरण वाटतंय. शेतकरी, कष्टकरी आणि शहरी भाग नाही घ्या नाही तर ग्रामीण भाग, जे काही कुटुंब फोडले गेले, पार्टी फोडले गेले, विचाराला गद्दारी या महाराष्ट्रामध्ये अनेक नेत्यांनी केली, हे लोकांना आवडलेलं नाही. त्यामुळे महाविकास आघाडीला खूप चांगलं यश येताना आपल्या सर्वांना बघायला मिळतं. वंचितनी दादा साथ सोडली महाविकास आघाडीची, कसं बघता याची? खरं तर अपेक्षा होती ते आपल्याबरोबर येतील, पण अजून थोडे दिवस थांबूया. त्या बाबतीत काहीतरी सकारात्मक होईल अशी आशा आपण सर्वजण ठेवूया. कारण का प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्या सर्वांना एकाच गोष्टीसाठी लढायचं आहे की संविधान टिकलं पाहिजे, लोकशाही टिकली पाहिजे. आणि ही गोष्ट प्रकाश आंबेडकर साहेबांच्या मनामध्ये आहे. त्यामुळे काहीतरी पॉझिटिव्ह होईल अशी अपेक्षा येत्या काळामध्ये आपण बघू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात
TV9 मराठी, काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.